आला रे आला श्रावण आला. श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे. तो नक्की किती तारखेला सुरू होतोय, किती तारखेला संपतोय, श्रावण महिन्यात येणारे सण उत्सव जे आहेत त्यांच्या तारखा काय आहेत, या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, गुरुपौर्णिमा झाली की सगळ्यांना वेध लागतात ते श्रावण महिन्याचे. श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे 13 ऑगस्टला. 12 तारखेला अमावस्या आहे, आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि 13 तारखेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. 13 तारखेला श्रावण महिना सुरू झाला की श्रावण महिन्याची समाप्ती जी आहे, अर्थात श्रावण महिना संपणार आहे तो म्हणजे 11 सप्टेंबरला. 10 सप्टेंबरला दर्श पिठोरी अमावस्या आहे, पोळा आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 11 सप्टेंबरला श्रावण महिना संपणार आहे, कारण अमावस्या 10 तारखेला सुरू होते आणि 11 तारखेला संपते आहे. म्हणजेच काय तर 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर आपला श्रावण महिना असणार आहे. या 2 तारखा फिक्स लक्षात ठेवा. आता 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर श्रावण महिना आहे हे क्लिअर झालं. मग आता बघूया श्रावणात येणारा पहिला सण, तो म्हणजे नागपंचमी. तो किती तारखेला आहे? नागपंचमी आलेली आहे 17 ऑगस्टला आणि याच दिवशी सोमवार सुद्धा आहे. सुंदर योगायोग जुळून आला आहे की नागपंचमी सोमवारी आलेली आहे. त्यामुळे शिवामूठ पूजन सुद्धा असणार आहे आणि तांदूळाची शिवामूठ वाहिली जाणार आहे. म्हणजेच काय तर 17 तारखेला पहिला श्रावणी सोमवार आहे आणि 17 तारखेलाच नागपंचमी सुद्धा आहे. त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार जो आहे ना, तो 24 तारखेला आहे आणि दुसरा एक योगायोग आलाय की दुसऱ्या श्रावणी सोमवारी एकादशी आलेली आहे. त्यानंतर श्रावणातला मोठा सण आपण ज्याला म्हणतो तो म्हणजे नारळी पौर्णिमा, ती आहे 27 ऑगस्टला. 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, तेव्हा सगळ्या भावा बहिणींनी रक्षाबंधनची तारीख लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे 28 ऑगस्ट. यावेळेसचे जे श्रावणी सोमवार आलेत ना, त्या प्रत्येक श्रावणी सोमवारला काही ना काहीतरी विशेष दिवस आलेला आहे. जसं की तिसऱ्या श्रावणी सोमवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि मुगाची शिवामूठ तिसऱ्या श्रावणी सोमवारी असणार आहे. त्यानंतर 4 सप्टेंबरला जन्माष्टमी आहे आणि 5 तारखेला आहे गोपाळकाला. 7 तारखेला पुन्हा एकादशी आलेली आहे आणि 7 तारखेला सोमवारसुद्धा आहे. म्हणजेच एकादशी आणि सोमवार हा या श्रावणातलं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि या श्रावणी सोमवारचं वैशिष्ट्य आणखीन एक आहे, जो शेवटचा 4था श्रावणी सोमवार आहे ना, त्याला शिवामूठ गव्हाची असणार आहे बरं का. हे सुद्धा या श्रावणी सोमवारचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सुरुवातीला म्हटलं तसं 10 तारखेला दर्श पिठोरी अमावस्या आहे, पोळा आहे आणि 11 तारखेला श्रावणाची समाप्ती होत आहे. मित्रांनो, आता श्रावणातल्या सगळ्या पूजा विधींचे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत. म्हणजे श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा कशी करायची, शिवामूठ कशी व्हायची, याचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. नागपंचमीच्या पूजेचा व्हिडिओ आहे. गोपाळकाल्याच्या दिवशी, जन्माष्टमीच्या दिवशी गोपाळकृष्णाचा जन्मोत्सव कसा करायचा घरच्या घरी, हे सुद्धा सविस्तर दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. तेव्हा तो व्हिडिओ नक्की बघा. त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. या व्यतिरिक्त एक खास पॉडकास्ट तुमच्या भेटीला लवकरच येतो आहे. तो म्हणजे श्रावणामध्ये आपण महादेवांना जे जे काही पानं फुलं अर्पण करतो त्या सगळ्याचं धार्मिक महत्त्व काय असणार आहे, त्याचबरोबर त्याचे औषधी उपयोग, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे काही उपाय, तोडगे त्या सगळ्या पानाफुलांचे, जेणेकरून आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतील. जसं की श्रावणातल्या प्रत्येक पूजेमध्ये आघाड्याचा वापर केला जातो, तर त्या आघाड्या वनस्पतीचे असे कुठले उपाय आहेत जे आपल्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत. त्याचबरोबर बेल असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महादेवांना वाहिली जाणारी वेगवेगळी फुलं आहेत. या सगळ्याचाच उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येण्यासाठी कशा प्रकारे करू शकता, हे आपण वनस्पती तज्ज्ञ सागर आहिरे यांच्याकडनं समजावून घेणार आहोत. तेव्हा तो पॉडकास्टसुद्धा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आता या व्यतिरिक्त श्रावणामध्ये आणखी नक्की कोणकोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील, श्रावणामध्ये केल्या जाणाऱ्या ज्या पूजा आहेत किंवा सण आहेत, व्रतवैकल्य आहेत, त्या सगळ्यापैकी नक्की कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे, काही मनात शंका असतील, गैरसमज असतील, ते दूर करून घ्यायचे असतील आणि शास्त्रानुसार त्या संबंधित माहिती हवी असेल, तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका, तुमचे प्रश्न नक्की विचारा. कारण की तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करतो आणि तो यावेळीसुद्धा नक्कीच करू. श्रावणाची तयारी जोरदार सुरू झाली असेल तुमच्याकडे, आम्हीसुद्धा सुरू केलेली आहे. म्हणूनच तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये पटापट येऊ द्या, म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारे व्हिडिओ आम्ही पटापट बनवून तुमच्यासाठी घेऊन येऊ.
येणाऱ्या श्रावणाच्या आणि श्रावणातल्या सगळ्याच सण उत्सवांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.